सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 83 भाग आपल्याचे आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज अर्जुन तयार झाला आणि तिला टाय बांधून देण्यासाठी त्यानं हाक मारली, तनू. मग ती जवळ आली आणि त्याच्या गळ्यात कंठ लंगोट टाकून ती तो बांधू लागली आणि अर्जुन तिच्या शरीराला येणाऱ्या परफ्यूमच्या वासानं वेडा व्हायला लागला. ती खाली मान घालून टाय बांधत होती आणि त्यानं डोळे बंद करून छाती भरून तो सुगंध घेतला आणि अर्जुन सरांना कुछ होणे लगा. त्याचे हात वळवळ करायला सुरुवात झाली होती तिला मिठीत घेण्यासाठी. पण अर्जुन सर परीक्षेला बसले होते ना, आणि परीक्षेचा विषय होता संयम. त्यानं आता पैज चांगलीच लक्षात ठेवली होती आणि मनात म्हणाला, ओ नो, रिअली इट्स व्हेरी डिफिकल्ट. खरंच तनूपासून दूर राहणं, तिला हात न लावणं खूप अवघड आहे माझ्यासाठी. पण जर एका दिवसाच्या दुराव्याने जर इतकं आकर्षण वाढत असेल तर 8 दिवसाच्या दुराव्यानं किती आकर्षण वाढेल ना. मग जाम मजा येणार हनीमूनला. कुछ पाने के लिए कुछ खोना तो पडेगा ही ना. मला जर आमच्या हनीमूनला खूप स्पेशल बनवायचं असेल तर तिच्याजवळ जाण्याचा मोह टाळला पाहिजे, असं म्हणून अर्जुन सर मनातच मांडे खात म्हणत होते. शेवटी ते एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होते. ही फायद्याची डील ते सोडणार नव्हते. आणि आता तन्वीची सुद्धा तीच अवस्था. तो आता मिठी मारेल, मग मिठी मारेल याची ती वाट बघत होती. पण तिची घोर निराशा झाली, कारण तीही त्याच परीक्षेला बसली होती ज्या परीक्षेला अर्जुन बसला होता. आणि नो चिटिंग. कोणीच कोणासोबत चिटिंग करत नव्हतं, कारण त्यांना फेल व्हायचं नव्हतं. आणि आता तिचं झालं. त्याची टाय बांधून झाली. ती त्याच्यापासून दूर झाली. मग स्वतःच्या भावनांवर विजय मिळवलेल्या अर्जुन सरांनी हसून तिला डोळा मारत म्हणाला, तणू, मला जमलं. आणि ती हसली. मग नाश्ता करून तो गेला. मग दुपारी तिनं डबा दिला आणि आता चिठ्ठी पण नाही दिली डब्यात. रोमॅन्टिक व्हायचं नाही, मग कशाला रोमॅन्टिक मूडमध्ये यायचं. म्हणून मग आज अर्जुन लवकर ऑफिसमधून घरी आला आणि जेवता जेवता तन्वी त्याला म्हणाली, अर्जुन, आपण शॉपिंग कधी करायची. आणि तो म्हणाला, तनू, आय हॅव नो टाईम बेबी, प्लीज तूच जा ना. आणि माझ्यासाठी सुद्धा तूच शॉपिंग कर. मला आवडेल तू माझ्यासाठी जे काही सिलेक्ट करशील ते. आणि ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय, मी एकटी जाऊ शॉपिंगला. नाही, मी नाहीच जाणार. तू सोबत हवा आहेस मला. चल ना बेबी, प्लीज. आणि तो पुन्हा खूप विनम्रीच्या सुरात म्हणाला, तनू प्लीज, मला बोर वाटतं गं हे शॉपिंग करणं आणि मला तेवढा वेळही नाही. तू एक काम कर ना, तू अतुलच्या बायकोसोबत जा, नाहीतर रियाला कॉल कर आणि बघ कोणासोबतही जा, ओके. आणि मग ती गाल फुगवून म्हणाली, ओके. मग तो म्हणाला, नाव यू गो अँड स्लीप. तू आता जा आणि झोप. आणि तू, तिनं लाडात विचारलं. मग तो म्हणाला, मला स्टडीमध्ये जरा काम आहे, ते झालं की मीही येतो. तू झोप, गुड नाईट म्हणत तो गेला. आणि आता तिने कपाटातून सगळ्या उशा बाहेर काढल्या आणि बेडवर दोघांच्यामध्ये एक भिंतच घातली. मग मनात म्हणाली, आता बघूच मी कशी जाते त्याच्याजवळ. आणि तिला आजच पहाटेचं त्याचं किस पुराण आठवलं आणि ती म्हणाली, नॉटी अर्जुन सर खूप गैरफायदा घेतात मी झोपेत असते तेव्हा. मग तिला हेही आठवलं की तिनेही थोडा गैरफायदा घेतला होताच की सकाळी. मग तो एकटाच नॉटी कसा. तन्वी मॅडम, तुम्ही पण काही कमी नॉटी नाही, असं म्हणून ती गालात हसली आणि मग झोपली. आणि अर्जुन आता स्टडीमधून बाहेर आला आणि बेडरूममध्ये गेला. तर तिनं त्या ठेवलेल्या उशा पाहून खूप हसला आणि म्हणाला, किती हुशार आहे नाही. माझ्याही पुढे 2 पावलं राहून विचार करत असते ती, माझी वाघीण. मग तोही झोपला. आणि सकाळी जाग आली तेव्हा तिनं पाहिलं की अर्जुन सर त्या उशीच्या बांधाला पूर्ण मिठी मारून झोपले होते. तन्वी मॅडम आहे तसं समजून. आणि एक पाय त्या उशावरून पलीकडे टाकून तन्वीच्या मांडीवर टाकला होता. थोडासा टच झालाच होता. मग ती हसली आणि त्याचा पाय हळूच बाजूला करत ती उठली. आंघोळ करून बाहेर आली आणि तिने नुसता टॉवेल गुंडाळून घेतला होता. ती तिचे ओले केस झटकत होती आणि त्याचं पाणी अर्जुनच्या तोंडावर आलं आणि त्याची झोप चाळवली. त्यानं तिला पाहिली आणि पुन्हा त्याची धगधग वाढली. आणि तो मनात म्हणाला, ओ नो, ही मुद्दाम तर नाही ना असं करत, माझा कंट्रोल सुटावा म्हणून. खूप हुशार आणि शातीर आहे ही, किती ट्रॅप टाकते ती माझ्यावर, पण मी अजिबात फसणार नाही, असं म्हणून त्याने तोंड वळवलं आणि हसून डोळे मिटून घेतले. मग तन्वी कपडे घालून किचनमध्ये गेली आणि अर्जुन उठून त्याचं आवरायला गेला. मग तो अंघोळ करून टावेल गुंडाळून बाहेर आला आणि तो आरशात स्वतःला पाहून कोम्बिंग करत होता, परफ्यूम मारत होता. आणि ती इतक्यात आत आली आणि त्याला असं पाहून ती पुन्हा एकदा त्याच्यावर फिदा झाली. त्याची पर्सनॅलिटी इतकी इम्प्रेसिव्ह होती ना की ती बघतच राहिली.
त्याचं भारदस्त देखणं व्यक्तिमत्व तिला भुरळ घालत होतं. त्याच्या विस्तीर्ण गोऱ्या पाठीवर हळूवार हात फिरवावा, डोकं टेकून शांतपणे त्याला बिलगावं असं तिला वाटलं आणि ती तिच्याही नकळत त्याच्या पाठीमागे जाऊन उभा राहिली. एकतर तो तिला असा कमीच दिसतो, कारण तो त्याची तयारी करत असतो तेव्हा ती किचनमध्ये असते आणि रात्री तो असतोच ना असा तिच्या मिठीत. पण आता 2 दिवस विरह होता ना, म्हणून तन्वी मॅडम त्याला असा पाहून घायाळ झाल्या होत्या. त्याचं अजिबात लक्ष नव्हतं तिच्याकडं. आता त्याला मिठी मारू की नको या द्विधा मनस्थितीत ती अडकली. मोह तर खूप झाला होता, पण मन ऐकत नव्हतं. पण डोकं सांगत होतं, नको मिठी मारू, पैज हरशील. कारण या दोघांसारखाच मनाचा आणि मेंदूचा पण 36 आकडा असतो बरं का. मन जे सांगतं ते मेंदू करू देत नाही आणि जे मेंदूला पडतं ते मनात उतरत नाही, हो ना. आणि शेवटी मनाचा विजय झाला. इतकं सगळं सोडलं त्याच्यासाठी, मुद्दाम प्रोजेक्ट सोडलं, त्याला जिंकू दिलं. मी हार पत्करून त्याला मिळवलं, मग मीच जिंकले ना. मग इथे या पैजीचं काय घेऊन बसला. हा सुंदर क्षण गमावून पुढे काय करायचं आहे. त्यापेक्षा जे हातात आहे ते क्षण आनंदाने घालवूया. आणि खरंच तिनं त्याच्या पाठीवर डोकं ठेवून त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली. त्याच्या थंड शरीराच्या स्पर्शाने ती मोहरली आणि परफ्यूमच्या वासाने धुंद होऊन गेली. त्याच्या फ्रेश लुकने ती प्रफुल्लित झाली आणि तिने अशी अचानक मारलेली मिठी पाहून तो आधी गोंधळला, पण नंतर तिच्या हातावर प्रेमाने हात ठेवून तसाच काही क्षण तिची मिठी फील करत राहिला. मग तिने त्याला स्वतःकडे वळवलं आणि त्याच्या मिठीत शिरली. खूप घट्ट घट्ट मिठी मारत त्याच्या छातीवर डोकं घासत हळूच म्हणाली, अर्जुन, मी हरले, तू जिंकलास. आणि तोही गालात गोड हसत तिला तशीच मिठीत घेऊन म्हणाला, तनू बेबी, तू असं का केलंस. आणखीन फक्त 6 दिवस, ओके. आणि ती हसून म्हणाली, नॉट ओके, बट मला आता तुला हक करायचं होतं म्हणून मी असं केलं. एवढी एक चूक माफ करा हा अर्जुन सर. आणि तो हसला आणि म्हणाला, एवढी एक चूक नाही, पण आपण रूल बदलूया का बेटचा. यामध्ये टच, हग, किस अलाउड असेल. आणि ती म्हणाली, आणि यापुढे काही झालं तर. अर्जुन खूप हसला आणि म्हणाला, मग तेही अलाउड असेल. त्यात काय एवढं. आपण आपला हनीमूनची आतुरता वाढवण्यासाठी हा दुरावा ट्राय करण्याऐवजी दुसरं काहीतरी ट्राय करू, जेणेकरून आपली एक्साइटमेंट वाढेल आणि हनीमून जोरदार साजरा होईल. घ्या आता, या मॅड कपललाही संयमाची परीक्षा खूप अवघड जात होती ना, म्हणून त्यांनी क्वेश्चन पेपरच बदलायचं ठरवलं. पण काहीतरी गरज होती का असं वागायची. मग ती म्हणाली, दुसरं काय करणार. आणि तो म्हणाला, आहेत की बऱ्याच अशा जादू ज्या तुला छान जमतात. आणि ती काहीही न कळून म्हणाली, जादू. मग अर्जुन तिला घट्ट मिठी मारून तिच्या मानेवर किस करून तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, हो जादू. ती नाही का केलेली मी अमेरिकेत असताना कोट घालून. मग आताही अशीच एखादी जादू कर ना तू, तो सेक्सी ड्रेस घालून. किंवा काहीच नाही असं तो तिच्या कानात हळूच म्हणाला आणि ती खूप खूप लाजली. आणि अर्जुन मग हळूच म्हणाला, मग बायको, हा दुरावा संध्याकाळी संपवून टाकूया, चालेल. आणि ती हसून म्हणाली, येस. आणि नाश्त्यात काय खाशील तिनं विचारलं. आणि तो पुन्हा तिच्या उघड्या दंडावर किस करत म्हणाला, आय वॉन्ट इट ओनली, जस्ट ओनली यू बेबी. आणि त्याच्या त्या मादक बोलण्याने ती खूप लाजली आणि त्याने त्याचे ओठ तिच्या ओठांकडे हळूवार नेले. मग तिनं तिचा हात आडवा लावून त्याला गालावर एक किस करत म्हणाली, ये पटकन आवरून. मग तिनं नाश्ता बनवला. त्यानं टाय बांधून घ्यायला तिला हाक मारली. तिनं त्याच्या गळ्यात टाय टाकला आणि त्यानं तिच्या भोवती मिठी मारली. मग नाश्ता खाऊन आता तो ऑफिसला गेला. ती आणि रिया शॉपिंगला गेल्या. बरीच शॉपिंग केली तिनं दोघांसाठी. एक व्हिडिओ कॉल केला होता तिनं त्याला, त्याचा ड्रेस दाखवून सिलेक्ट करेल म्हणून, पण नो रिप्लाय. आणि दोघींनी मिळून खरेदी केली. रियाची चॉईससुद्धा छान होती. तन्वीला अर्जुनसाठी काय घ्यावं हे सुचत नव्हतं आणि तो फोन उचलत नव्हता. तसा त्याचा चॉईस तिला बऱ्यापैकी ठाऊक होता, पण वेगळं काहीतरी तिला ट्राय करायचं होतं त्याच्यासाठी. आता स्वित्झर्लंडला जाणार म्हटल्यावर तसेच कपडे पण हवेत ना. मग रियाने अर्जुनसाठी खूप छान टी-शर्ट चॉईस केले. काही गरम कपडेसुद्धा त्या दोघींनी खरेदी केले. स्वित्झर्लंडला थंडी असते ना, म्हणून. जास्त महाग न घेतासुद्धा छान कपडे रिया सिलेक्ट करत होती. ती काटकसरी होती. अर्थातच लहानपणापासून ती बेताच्या परिस्थितीत राहिली आहे ना, त्यामुळे. मग तन्वी तिला तिच्या घरी घेऊन आली. दोघींच्या छान गप्पा झाल्या आणि मग काही वेळाने तन्वीने ड्रायव्हरला रियाला तिच्या घरी ड्रॉप करायला सांगितलं. मग अर्जुनने त्याचा फोन पाहिला आणि तन्वीचा मिस कॉल पाहून तिला रिटर्न कॉल केला. आणि ती लटक्या रागात म्हणली, हबी, ही वेळ आहे का रिटर्न कॉल करायची. आणि हे ऐकून अर्जुन म्हणाला, तनू, हबी नको ना गं म्हणू, बेबीच म्हण ना. खूप छान वाटतं तुझ्या तोंडातून बेबी हे नाव ऐकायला. आणि ती थोडी हसली आणि म्हणाली, बेबी म्हणून लाड करून घ्यायचेत ना अर्जुन सर तुम्हाला माझ्याकडून. आणि तो म्हणाला, हो, पण तसेही मी माझे लाड घेतोच करून.
मग तन्वी म्हणाली, बेबी सांग बरं का नाही फोन उचललास? आता मी घरी आले ना, आता मी जे काही आणलं आहे ते गुपचूप घालायचं, ओके? आणि अर्जुन म्हणाला, ओके डिअर. आणि तसंही तिकडे गेल्यावर मला कपडे लागणारच नाहीत, उगाच कशाला पसारा न्यायचा सगळा. आणि ती हसली आणि म्हणाली, आगाऊ कुठला, कोणीतरी ऐकेल ना, आधीच तुझा स्टाफ तुझ्यावर नजर ठेवून असतो, माहीत आहे ना? आणि तो खूप हसला आणि म्हणाला, हो गं, तेही खरंच आहे की आजकाल माझ्या आयुष्यात खूप डोकवायला लागले आहेत सगळे. पण तनू डार्लिंग, आज रात्री नक्की ना? मग तन्वी म्हणाली, काय रे काय? आणि अर्जुन हळूच इकडे तिकडे कोण आहे का हे पाहून म्हणाला, आपला हनीमून आधीचा हनीमून, त्यासाठी रेडी आहेस ना तू? आणि ती खूप लाजली, काहीच बोलत नव्हती आणि त्यानं समजून घेतलं की तिची तयारी आहे. मग ती फक्त इतकंच म्हणाली, मग लवकर येशील ना बेबी? तू लवकर आला तरच, अदरवाईज नो. असं म्हणून तिनं फोन ठेवला. आणि तन्वी मॅडमसुद्धा रात्रीची स्वप्न पाहत हसत होत्या आणि मनात म्हणाली, आम्ही नाहीच राहू शकत एकमेकांशिवाय, दूर असलं तरी आणि जवळ असलो तरी. आणि आज त्याला हवं असलेलं लाईव्ह गिफ्ट द्यायचं असं तिनं ठरवलं आणि ती स्वतःच एकटीच लाजायला लागली. मग आता रात्र झाली. अर्जुन सर 9 वाजता घरी आले. जेवण झालं आणि तो तिची फार एक्साईट होऊन बेडवर वाट पाहत होता. पण तन्वी मॅडम मात्र बेडवर बसायलाच तयार नव्हत्या आणि अर्जुन जरा कंटाळला तिची वाट पाहून पाहून. मग ती बेडरूममध्ये आली. त्याला वाटलं पटकन त्याच्या मिठीत येईल ती, पण ती त्याला शॉपिंग दाखवायला लागली. अर्जुनला अजिबात इंटरेस्ट नव्हता ती शॉपिंग बघण्यात. त्याला तर तिला जवळ घ्यायची होती. खूप उतावीळ झाला होता तो. आणि ती कपड्यांचा ढिगारा मांडून त्या ढिगाऱ्यात बसली होती. आणि तो वैतागून म्हणाला, तनू नको ना गं हे सगळं, प्लीज ते ठेव बरं बाजूला. आणि ती म्हणाली, असं कसं? तू ट्राय तरी करून बघ ना, आणि आवडलं का सांग. पण त्यानं कशालाही हात लावला नाही. त्याला तिच्याशी मिलनाची आतुरता इतकी होती की त्या शॉपिंगचं त्याला काही कौतुकच नव्हतं. आणि तो स्वतःच तिच्या जवळ गेला. तिच्या भोवतीचे सगळे कपडे त्यानं उचलून खाली फेकून दिले आणि ती शॉक झाली. थोडी चिडून म्हणाली, अर्जुन असं करतात का? आर यू मॅड? वेडा कुठला. आणि तो चिडून म्हणाला, नशीब इथेच फेकले आहेत. आता आणखीन जर ते दाखवले ना मला कपडे आणि वेळ वाया घालवलास तर सगळे कपडे बागेत फेकून देईन चिखलात. अर्जुन सर आता खूप चिडले होते. त्यांच्या मनात एखादी गोष्ट आली आणि त्याला ती लवकर नाही मिळाली तर त्याची अशी चिडचिड व्हायची. आणि ती त्याच्याकडे पाहून थोडी शॉक झाली आणि मनात म्हणाली, पिसाळलेला धूमकेतू कुठला, इतकी छान शॉपिंग केली मी, इतकं ऊन असतानाही फिरले मी, त्याचं कौतुकच नाही याला. मग अर्जुन तिला म्हणाला, चल उठ पटकन. आणि ती उठून उभा राहिली. मग तो तिला मिठी मारत प्रेमाने तिचे केस सावरत म्हणाला, तनू अजून किती जीव घेशील माझा, मी वाट पाहतो ना तुझी. आणि तुझं काय चाललं आहे गं? आणि ती म्हणाली, मी म्हणाले होते का तुला हा विरह ट्राय कर, तुझाच निर्णय होता ना. आणि तो तिला म्हणाला, आय एम सॉरी बट नाव आय कांट वेट. असं म्हणून त्यानं तिला अलगद मिठीत उचलली आणि बेडवर ठेवलं. आणि आता तो त्याचे कपडे काढणार इतक्यात ती मोठ्याने हसायला लागली. त्याला तर काहीच कळेना की ती का हसत आहे आणि तिच्या हसण्यावरून तिचा मूड रोमॅन्टिक नाही हे नक्कीच कळत होतं. अर्जुनचा मूड मात्र खूप रोमॅन्टिक होता आणि तो म्हणाला, काय झालं, का हसतेस? आणि ती म्हणाली, अर्जुन सर तुम्ही तुमची पैज विसरला आहात का? किती लूजर आहात हो तुम्ही. आणि हे ऐकून तर तो तिला डोळे फाडून फाडून बघत होता. आणि तिच्या बोलण्यावर विश्वास न बसून तो म्हणाला, तन्वी सकाळी तूच मला पाठीमागून मिठी मारत म्हणाली होतीस ना की मी हरले अर्जुन, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आणि तूच मागाशी फोनवर सुद्धा म्हणाली होतीस की तू रेडी आहेस यासाठी, राईट? बरोबर ना? मग आता का असं करतेस? आणि ती आणखीन जास्त हसून म्हणाली, मी तर तुमची परीक्षा घेत होते अर्जुन सर, पण तुम्ही परीक्षेत नापास झालात. व्हॉट? अर्जुननं जवळजवळ किंचाळतच तिला विचारलं, व्हॉट रबिश, आर यू मॅड? तू वेडी आहेस का गं, का डोक्यावर पडली आहेस, पावडट कुठली? काय फालतूगिरी चालली तुझी, असं कोण करतं का? आणि ती म्हणाली, का तू करतोस की माझी मस्करी, म्हणून मीही केली, त्यात काय? असं म्हणून ती त्याच्यापासून उठून दूर निघाली. इतक्यात त्याने तिला पुन्हा जोर लावून पकडली आणि बेडवर झोपवली आणि म्हणाला, नाव आय कांट वेट. आता मी आणखीन वाट पाहू शकत नाही. त्याच्या डोळ्यात आता तिला वेगळंच काहीतरी दिसत होतं. जे त्याच्या मनात आहे ते त्याला तिच्याकडून मिळवायचं होतं. पण तन्वी त्याला ठामपणे म्हणाली, अर्जुन हे बघ, तू असं नाही करायचं, ओके? आय एम नॉट रेडी, मी तयार नाही आज. तू म्हणालास तसं आपण आता डायरेक्ट हनीमूनलाच एकत्र यायचं. आणि अर्जुन तिचे दोन्ही हात त्याच्या हाताने लॉक करत म्हणाला, मग मला तू का उत्तेजित केलंस? मी होतो ना शांत, का मिठी मारली तू सकाळी मला? आणि ऑफिसमधून लवकर ये असं का म्हणालीस? मी काय भावला आहे का गं? माझ्या इमोशन्सशी खेळतेस तू?
आता तुला मी सोडणार नाही. त्याच्यातला प्रणय भावना जागृत झाल्या होत्या आणि तो आता खरंच पिसाळला होता आणि तिला आता काय बोलावं हेच कळेना. आणि ती त्याला समजावून सांगत म्हणाली, प्लीज बेबी ऐक ना, आणि तू माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाहीस. आणि तो म्हणाला, लेट मी क्लिअर वन थिंग, तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, जबरदस्ती नाहीही, हा माझा हक्क आहे, तू बायको आहेस माझी. आणि तीही चिडून म्हणाली, माझी मर्जी नसताना जर तू हे केलंस तर ती जबरदस्तीच झाली ना. आणि तुला माहीत आहे ना मला ते आवडत नाही, नाहीतर आपला हनीमून स्पॉईल होईल, माझा मूड गेला तर. आणि आता अर्जुनचा नाईलाज झाला. तिनं त्याचा पुरुषार्थ दुखावला होता. तिच्यावर प्रचंड रागाने लाल होऊन तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला त्यानं. आणि त्याच्या त्या तीक्ष्ण धारदार नजरेनं सुद्धा ती शहारली. आणि तिला आठवलं पहिल्या भेटीतील अर्जुन. आणि आज खूप दिवसांनी तिला त्याचं ते कातील रूप पाहायला मिळालं. आणि ती मनातच खूप खुश होत म्हणाली, वाव, काय डॅशिंग आणि हँडसम दिसतोय माझा हबी, सो सो ब्युटिफुल. नाहीतर रोज रोज बेबी डार्लिंग सोना म्हणत तिच्या मागे पुढे करणारा अर्जुन बघून ती बोर झाली होती. आणि ती गालात पुन्हा हसायला लागली. त्याला वाटलं ती त्याचा अपमान करून हसत आहे, म्हणून त्यानं आणखीन चिडून तिला तशीच दूर ढकलली आणि फार रागात म्हणाला, गो टू हेल. आणि चिडून बेडरूमचा दरवाजा जोरात आपटून तो स्टडीमध्ये निघून गेला. आणि ती मोठ्याने हसत म्हणाली, ओ माय जानू, किती क्यूट दिसतोस ना तू चिडल्यावर, माझा पिसाळलेला धूमकेतू. आय लव्ह यू सो मच डिअर. आणि अशी कशी जाईन मी नरकात? आता स्वर्ग असो किंवा नरक, प्रत्येक प्रवास तुझ्याच सोबत करणार मी.